माघी जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। माघी गणपती म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा होणारा गणपतीचा जन्मोत्सव, म्हणून याला विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते। या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून गणपती बाप्पाला तिळाचा लाडू आणि गूळ, खोबरे, तीळ यांचा मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो। दैत्यांचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पांनी अनेक अवतार घेतले। त्यातील 3 अवतारांना प्रमुखतः मान्यता दिली जाते। पहिली म्हणजे वैशाख पौर्णिमा जयंती, यालाच पुष्टपती विनायक जयंती असे म्हणतात। दुसरी भाद्रपद शुक्ल चतुर्थी, यालाच पार्थिव गणेश जयंती असे म्हणतात। आणि तिसरी माघ शुक्ल चतुर्थी, या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला म्हणून त्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात। चला तर मग 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाची आपण माघी जयंतीची कथा ऐकूया। त्याच्या अगोदर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा टाईप करा। फार पूर्वी अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याला शारदा नावाची सुशील अशी पत्नी होती। त्यांचा संसार सुखाचा होता, परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते। त्यांनी देवाचा दावा केला। नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून 2 पुत्रांचे दान दिले। मुलांचे नामकरण झाले, देवांतक आणि नरांतक। मुले मोठी होऊ लागली। एकदा महर्षी नारद रुद्रकेतूच्या भेटीला आले व भाकीत वर्तवले, तुझ्या पोटी जन्मलेली मुले महापराक्रमी असतील, पण त्यांच्या शक्तीचा गैरवापरामुळे त्यांचा विनाश होईल। त्यांना सद्बुद्धी लाभावी म्हणून महादेवाची उपासना करायला सांगितले। महादेवाची उपासना केली म्हणून महादेव प्रसन्न झाले व त्यांना वर मागायला सांगितला। तेव्हा त्यांनी आम्हाला आमच्या नावाप्रमाणे देवावर व मानवावर विजय मिळवायचा आहे हा वर मागितला। लहान मुलांची स्वप्ने पाहू देव तथास्तु म्हणाले। महादेवांच्या या वरामुळे देवांतक आणि नरांतक उन्मत्त झाले। सर्व देवांनी गणपती बाप्पासमोर धावा केला। या चिंतेचे समाधान मागितले। चिंतेचे निरसन म्हणून गणपती बाप्पांनी देवांना सांगितले की मी माघ शुक्ल चतुर्थी दिवशी ऋषी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी जन्म घेईन। देवांतक आणि नरांतक यांचा वध करेन आणि मोहत्कट नावाने प्रसिद्ध होईल।